शिशिरातील इंद्रधनु हुंदक्यांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. मानसीला आपलं घर दाखव. या ना. एवढ्या मोठ्या घराला मी आतून पहिल्यांदाच पाहिलंय. तुमचा काय निर्णय होतो ते कळवा आम्हाला. आम्हीही कळवतो आमचं काय ठरतं ते. तुझ्या घरच्यांना सांग, तिकडले लोक श्रीमंत असतील तर रगड हुंडा घ्या म्हणावं. असावरीला मृत्यूपत्र वाचनासाठी बोलवलंय, पण का? तिचा धनाजीरावांच्या मृत्यूपत्राशी काय संबंध आहे? बहिणी, मुलगी चांगली आहे. मला माहिती होतं तुला ही मुलगी आवडेल म्हणून. हे लग्न जर लवकरात लवकर पार पडलं ना तर माझ्या मनावरचं एक खूप मोठं ओझं कमी होईल. मानसी बेटा, मग काय ठरवलंस तू? कशाचं? लग्नाचं. ते तुम्ही ठरवायचंय ना. अगं आम्ही ठरवूच, पण तुझी संमती हवी की नाही? मला सांग, आदित्य कसा वाटला तुला? चांगलं आहे. अगं चांगला आहेस तो, पण नवरा म्हणून कसा वाटला? हे बघ, काही घाई नाहीये आणि असंही नाहीये की जगातलं हे शेवटचं स्थळ आहे. पण मानसी, तुला माहितीये की हे त्याचं पहिलं लग्न नाहीये. आणि पुन्हा सांगतो, तुझ्या लग्नाची आम्हाला अजिबात घाई नाहीये. तेव्हा तुला जो हवाय तो निर्णय तू घे. हे काय चाललंय तुमचं? मला निर्णय घेण्याची सूट देताय, पण मग मी कशा प्रकारे विचार केला पाहिजे ह्याची सूचनाही देत आहे. माझं भलं बुरं मला कळतं. मग तुझं काय म्हणणं आहे? तुला लग्न नाही करायचंय का? करायचंय. मला हे लग्न करायचंय. मानसी बेटा, नीट विचार करून निर्णय घे. तुला हवं असल्यास आणखी थोडा वेळ घे. बाबा, थोडा कशाला? मी बराच वेळ घेतला ना तरीही माझा निर्णय बदलणार नाहीये. मला ते घर पसंत आहे, मुलगाही पसंत आहे. माझी अगदी आधीपासूनची इच्छा होती की माझं लग्न एका श्रीमंत मुलाशी व्हावं, ज्याच्या घरात लक्ष्मी अगदी पाणी भरत असेल. माझ्या तोंडातून शब्द पडायच्या आत ती गोष्ट माझ्या समोर हजर असेल. पैसा, गाडी, बंगला कशाचीच कमतरता नसेल. आणि शिवाय माझा नवरा माझं म्हणणं ऐकून घेणारा असेल. आणि आदित्यकडे हे सगळं आहे, त्यामुळे मी त्याच्याशीच लग्न करणार आहे. पण मानसी बेटा, तू सगळ्या गोष्टींचा नीट विचार केलायस ना? नाही म्हणजे त्याचं आधी झालेलं लग्न. सो व्हॉट? त्यांची पहिली बायको आता या जगात नाहीये. त्यामुळे माझ्या अधिकारावर, माझ्या त्या घरातल्या स्थानावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होऊच शकत नाही. झालं गेलं, संपलं आता. तोही ते सगळं विसरलाय ना. मग मी का त्या गोष्टीचा विचार करत बसू? आणि भूतकाळातल्या गोष्टींकडे बघण्यापेक्षा भविष्याचा विचार करणं जास्ती चांगलं नाही का? आणि कुठल्या तरी गव्हर्नमेंट सर्व्हिसमधल्या कारकुनाच्या घरातलं पायपुसणं बनण्यापेक्षा एखाद्या बिजवर श्रीमंताच्या घरातली मालकीण बनणं मला नक्कीच आवडेल. त्यामुळे तुम्ही त्यांना माझ्याकडनं होकार कळवू शकता. बघ, उद्या हर्षवर्धन भोसलेचं नवं प्रोजेक्ट सुरू होत आहे.
उद्या मुहूर्त आहे त्याचा, पण कुठल्याही परिस्थितीत ते प्रोजेक्ट सुरू होता कामा नये. समजला? काही काळजी करू नका साहेब, आपली माणसं तयार आहेत. मी जे सांगितले ते नीट समजावून सांगितलं ना त्यांना. काही काळजी करू नका साहेब, अगदी मुहूर्ताच्या टायमावर जाऊन आपला माणूस राडा घालेल. नुसता राडा करून चालणार नाही, तर जसं मी सांगितलंय तसं करणार आहे ना तो. का नाही करणार साहेब? अहो बाप जन्मी एवढे पैसे पाहिले नसतील तेवढे त्याच्या तोंडामध्ये कोंबलेत. स्वतःला जाळून घ्यायला तयार आहे साहेब तो. शाबास. हर्षवर्धन भोसले, उद्या माझा माणूस तुझ्या समोर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेईल आणि जळशील मात्र तू. जळशील पश्चातापाच्या आगीत. तुला पश्चाताप होईल की का आपण सूर्यभानच्या विरोधात केलो. तुझं कॉम्प्लेक्स बांधण्याचं स्वप्न आता धुळीला मिळेल, फार धुळीला मिळेल. असावरी, असावरी, आले. काय झाली की नाही तयारी? अहो, तयारी माझी झाली आहे. देवयानीची तयारी करून देत होते. आज ते दिवसभर सुशीलाबाईंबरोबर इथेच राहणार आहे ना, त्यामुळे सगळी व्यवस्थित तयारी करून दिली. त्यांना सांग म्हणून नीट लक्ष द्या तुझ्याकडे, आणि काय वाटलं तर मला फोन करायचं. आणि आधी कुठे आहे? तो झाला का तयार? माहित नाही, बघते जाऊ. आले. बघ बघ लगेच. हो हो. हा बोला उदापुरे. हा झाली सगळी तयारी? गुड. मला कुठल्याही प्रकारची गडबड नको आहे तिथे. पाहुण्यांसमोर अजिबात काही शोभा व्हायला नको आहे. कळलंय? हा मी पोचतोच आहे, तयार राहा. काय येतोय. 2 मिनिटात येतोय. चला चला निघू लगेच. चला लगेच. निघा. एक एक काय अम, काय काय खूप छान दिसतेस. ईश्वर. चला. वेलकम सर. गुड मॉर्निंग. झाली सगळी तयारी? हो सर. सगळी माणसं आली? हो सगळे रेडी आहे. गुरुजी. हो. नमस्कार. बसा 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 बसा. चहा पाणी वगैरे झालं? हो. असावरी, असावरी कुठे आहे? मॅडम सगळी आपली जागा जिथे उभं राहणार आहे नंदलाला कॉम्प्लेक्स. सर, शारदाराजनकडून ॲग्रीमेंटचे पेपर साईन करून आलेत. मी सगळे चेक करून घेतलेत. तुम्ही एकदा बघून घ्या. तू चेक केलेस ना? येस सर. मग झालं तर. कार्तिक, आपल्याला जे हवं होतं ते आपल्याला मिळालं. ती जमीन आपल्या ताब्यात आली. आता मात्र अधिक जोमाने आपल्याला काम करायला हवं आहे. यापुढचं एक एक मिनिट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. येस सर. आपलं प्रोजेक्ट हर्षवर्धन भोसलेच्या प्रोजेक्टच्या आधी व्हायला हवं. सर, पण त्यासाठी आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. कारण हर्षवर्धन भोसले आज त्याच्या प्रोजेक्टचा मुहूर्त करणारे अशी बातमी आली आहे कानावर. आज? येस सर. सर, सरदारनगर झोपडपट्टीतल्या त्याच्या जागेवर तो आज मुहूर्ताचा दगड ठेवणार आहे. त्यांनी तिथं पूजाही ठेवली आहे. आय थिंक सर तो जोरात कामाला लागला आहे. त्याचाही तोच प्लॅन असणार की लवकरात लवकर प्रोजेक्ट पूर्ण करावा. म्हणूनच तर त्याने लगेचचा मुहूर्त निवडला आहे. सर, करू दे ना त्याला. मुहूर्त करू दे. कार्तिक, मुहूर्त जरी त्याच्या प्रोजेक्टचा आधी होणार असला तरी उद्घाटन मात्र आपल्याच प्रोजेक्टचा आधी होईल.
आपल्या बिल्डिंग्स त्याच्या आधी तयार असतील ह्याची मला पूर्ण खात्री आहे. त्याने किती ट्राय केला ना तरी आपल्या मशिनरीज आणि मॅन पॉवर पुढे तो काहीच करू शकणार नाही. कसं आहे कार्तिक, माणूस बैलगाडीत बसून फेरारीशी शर्यत नाही जिंकू शकत. गुरुजींची सगळी तयारी झाली. या भोसले साहब, या 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 भाईजान. थँक्यू. मुबारक हो. आखिर काम की शुरुआत तो हो ही गई. तुमचं पण अभिनंदन. तुमची ओळख करून देतो. या, ही माझी बायको आसावरी. ओ, आपकी बेगम साहिबा. अस्सलाम वालेकुम. नमस्कार. आपके बारे में सुना तो था, लेकिन मुलाकात आज हो रही है. आणि हा माझा भाऊ आदित्य, जो आपल्याला या प्रोजेक्टमध्ये मदत करणार आहे. ओ, आपका भाई हमारा भाई. कैसे हो बरकुरदार? बस ठीक. या ना पाहिजे. यजमान, मुहूर्ताची वेळ झाली आहे. पुतळीची पूजा करून भूमिपूजन करूया. ये आसावरी ये. पुतळी लावा. सामान इकडे द्या. नेहा, तुझ्यासाठी एक न्यूज आहे. हर्षवर्धन भोसले नागपूरमध्ये जे प्रोजेक्ट करतोय त्याच्यासाठी लागणारी जमीन त्यांनी पदरचे पैसे घालून स्वतः विकत घेतली. काय? आपल्याकडून जेव्हा त्यांनी उधारीवरती पैसे उचलले तेव्हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे पुरेसा पैसा नाही असं सांगून उचलले. मग आता कुठून आले त्याच्याकडे पैसे? दादांच्या भोळ्या स्वभावाचा नेहमी फायदा घेतला त्यांनी. कायम त्या आसावरीला समोर करून तिच्या खांद्यावरती बंदूक ठेवून गोळ्या झाडल्या त्यांनी. दादांना तेव्हा मी खूप समजावलं की ह्याच्या बोलण्याला फशी पडू नका, सावध केलं. पण दादाने तेव्हा ऐकलं नाही माझं. जाऊ दे काका, आता जे झालंय ते झालंय. हर्षवर्धनला पैसे द्यायचे हे डिसिजन बाबांचं होतं. ते आपण मान्य केलं. आपण त्याला पैसे दिले. आता दिलेल्या मुदतीत जर त्याने पैसे परत केले नाहीत तर बघू पुढे काय करायचं ते. पण काका, निदान तोपर्यंत तरी आपण काहीही बोलू शकत नाही. हेच होतं. व्यवहार आणि नातं एकत्र आलं ना की आपण काहीही बोलू शकत नाही.
ह्या हर्षवर्धन भोसलेंनी नेहमी सगळ्यांचा विश्वासघात केलाय. दादांसारख्या देव माणसाला त्यांनी सोडलं नाही. त्या माणसाचा स्वभावच तसा आहे काका. त्याला आपण तरी काय करणार आहे? खरंय तुझं. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की ही गोष्ट दादांना ते जिवंत असताना समजली नाही. जर का त्यांना समजलं असतं ना की हा हर्षवर्धन भोसले पैशासाठी आपल्याकडे खोटं बोलतोय, तर जाऊ दे. पण एक खरंय की सध्या आपण काहीही बोलू शकत नाही. पण जर का ह्या हर्षवर्धन भोसलेंनी ठरलेल्या मुदतीत पैसे परत केले नाहीत तर हा राजाराम पांढरे त्याला सोडणार नाही. आंबा, तुम्हाला इथे काम सुरू करता येणार नाही. का? कारण जमीन आमच्या इथे. हे बघा, ही जागा कायद्याने माझी आहे. हो, आम्हाला कायद्याच्या गोष्टी शिकवू नका तुम्ही. आम्हा गरिबांच्या झोपड्या तोडून तुमचे बंगले उभारू देणार नाही इथे. काय मंडळी? हे बघा, तुम्ही माझं ऐकून घ्या आधी. हो, कशाला उगाच वाद करता? गप गुमान जावा की. नाहीतर काय कराल तुम्ही? नाहीतर मी स्वतःला जाळून घेईन, पण या जमिनी तुम्हाला कुदळ मारू देणार नाही. हे बघा, तुमच्या असल्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. तुम्हाला जे काय करायचं ना, जे काय सांगायचं ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना सांगा, नाही तर केस करा कोर्टात. पण इथे असले फालतू तमाशे करू नका. तमाशा आम्ही करतो. ए, क्या दे तमाशा करतो ना. तमाशा. हे बघा, काय चाललंय हे? क्या तमाशा चला है? काय चाललंय? चलो निकलो यहाँ से. हो, आमच्या मध्ये पडू नका. या जायगाचा सोक्षमुख लागत नाही. तो पण इथं कुणी मध्ये पडायचं नाही. त्यात आम्ही स्वतःला जाळून घेऊया. काय चाललंय त्याला सांगा ना तुम्ही. काहीतरी बघा, कुणीतरी सांगा. हे बघा, माझं जागेच्या मालकाशी क्लिअर बोलणं झालेलं आहे. या जागेची कागदपत्र माझ्याकडे आहेत. आम्हाला ते काय माहिती नाही. आम्हाला फक्त आमची जागा परत पाहिजे बस. चला चला, एक मिनिट बाजू. एक मिनिट. काय चाललंय इथे? आणि ही माणसं कोण आहेत? साहेब, हे लोक आत्मदानाची धमकी देत आहेत. हो, धमकी मी काय देत नाही. तर करून दाखव तुम्ही. हे माची तिकडे. गरीब माणसं काय मरला घाबरत नाहीत. समजलं ना? एक मिनिट. तुला जागा हवी आहे ना? देतो मी फुकट. तू आत्ता ज्या झोपडीत राहतोस ना, त्यापेक्षाही मोठा फ्लॅट देतो तुला एकट्याला नाही, तुम्हाला सगळ्यांना फुकट. अजून काय बाय? बोल ना. दिली तुम्हाला जागा. शब्द आहे हा हर्षवर्धन भोसलेचा. काय भरोसा? इकडे बघ, हे सगळं तू ज्याच्या कुणाच्या सांगण्यावरून करतोयस, तो उद्या तुला काही देणार नाही. त्याचा शब्द फिरवेल तो, आणि तू फुकटचा स्वतःचा जीव गमावून बसशील. त्याऐवजी जर माझा ऐकशील तर तुझा जीवही वाचेल आणि तुला एक चांगलं घरही मिळेल. हो, इकडे काय कुसूर करते त्याच्याशी? जे ठरलंय तेच व्हायला पाहिजे. ते आपल्याला घर देतात. अरे बाबा, त्यांच्यावर विश्वास ठेवू नको. आयत्या वेळेला पलटी मारेल तो. नाही, तसं काही होणार नाही. मी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, मी तुम्हाला घर देईन, तुम्हाला सगळ्यांना देईन. एवढंच नाही तर तुमच्या मुलाबाळांकरता इथे एक छानशी शाळा सुद्धा बांधेन. ही माझी बायको आसावरी, स्वतः एक उत्तम शिक्षिका आहे. हिचे वडील
रघुनाथराव मोहिते फार मोठे शिक्षक, ज्यांनी स्वतःचं अख्खं आयुष्य शिक्षणाकरता वेचलं. तुमच्यावर आत्ता जी परिस्थिती आली ना, त्याचं कारण आहे शिक्षणाची कमतरता. आणि याच परिस्थितीमधून तुमची मुलं जाऊ नयेत, एवढं माझं प्रामाणिक मत आहे. नीट विचार करा. मी एका चांगल्या घरातला माणूस आहे, संसारी माणूस आहे. मला माझी बायको आहे, एक छोटी मुलगी आहे. मी तुमच्या मुलाबाळांचा विचार करू शकतो. मी त्यांना कधी रस्त्यावरती येऊ देणार नाही, कधीच नाही. पण कुणाच्या तरी बोलण्यात येऊन तुम्ही स्वतःचं आणि पर्यायाने तुमच्या मुलाबाळांचं नुकसान करून घेऊ नका, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतोय. पण साहेब एवढं समजून सांगतात ना तुला, ऐक. नाही तर इन्स्पेक्टर, त्यांना विचार करायला आपण वेळ देऊया. तोपर्यंत आपण आपलं काम पुढे सुरू करू. तुम्ही विचार करा, काही हरकत नाही. असावरी चल, उचल कुदळ आणि चालव. काही होत नाही, मी आहे ना. उचल तू.